नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। तळा तालुक्यातील स्थलांतर थांबवण्यासाठी तालुक्यात कारखाने उभारले जातील, माननीय अजितदादा पवार। तळा तालुक्यातील स्थलांतर थांबवण्यासाठी खासदार सुनील तटकरे व मंत्री अदिती तटकरे यांचे प्रयत्न चालू आहेत। यासाठी मी सुद्धा प्रयत्नशील राहून बिगर रासायनिक कारखाने या भागात उभे करून तरुणांसाठी रोजगार निर्मिती करू, असे आश्वासन राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी तळा येथील श्री चंडिका देवी प्रांगणात झालेल्या सभेत बोलताना केले आहे। तळा शहरातील नगरपंचायत इमारतीच्या कामाचे भूमिपूजन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाले। त्यानंतर झालेल्या सभेत ते बोलत होते। यासाठी तरुणांना योग्य असे कौशल्य प्रशिक्षण देण्यासाठी रोहा येथे विशेष IIIT केंद्र उभारले जात आहे। या भागातील निसर्ग सौंदर्याने भरलेला हा परिसर कसा अबाधित ठेवता येईल आणि लोकांच्या हाताला पण कसं काम देता येईल हे प्रामुख्याने लक्षात घेतलं जाईल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले। यावेळी त्यांनी आजच्या राष्ट्रीय पक्षी दिनाची आठवण करीत या भूतलावर पक्ष्यांनाही जगण्याचा अधिकार आहे। पक्षीप्रेमी त्यांच्या परीने त्यांना दाना पाणी देत असतात। आपणही यासाठी सजग राहणे गरजेचे आहे, असे त्यांनी सांगितले। यावेळी त्यांनी लाडक्या बहिणींसाठी राज्य सरकारमधील योजनेसाठी आपणही सदैव प्रयत्नशील राहू, असे आश्वासित केले। महिला बचत गटासाठी विविध योजना आहेत, त्यांचा महिलांनी जास्तीत जास्त फायदा घ्यावा, असे उपस्थित महिला भगिनींना त्यांनी सांगितले। नागरी सेवा व सुविधा योजनेअंतर्गत तळा नगरपंचायतीसाठी नवीन इमारत मंजूर करण्यात आली आहे। त्यासाठी 8 कोटी रुपयांचे हे काम असून सद्यस्थितीला या कामासाठी 4 कोटी रुपये वर्ग करण्यात आले आहेत। येत्या अर्थसंकल्पात 4 कोटी रुपयांची तरतूद केली जाईल, असेही त्यांनी सांगितले। या कामाचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले। या प्रसंगी खासदार सुनील तटकरे, मंत्री अदिती तटकरे, माजी आमदार अनिकेत तटकरे, नगराध्यक्षा माधुरी घोलप, उपनगराध्यक्ष चंद्रकांत रोडे, जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सुभाष केकाने, काका नवगणे, राजीव साबळे, तालुका अध्यक्ष नाना भोट, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी, नगरसेवक व कार्यकर्ते, त्याचबरोबर माणगाव तालुक्यातील सुद्धा पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले की तळा नगरपंचायत इमारतीचे बांधकाम हे दर्जेदार पद्धतीने व लवकरात लवकर पूर्ण झाले पाहिजे। या कामासाठी 4 कोटी निधी वर्ग करण्यात आला असून उर्वरित 4 कोटी रुपयांचा निधी वेळेत उपलब्ध केला जाईल। या कामासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही। मात्र ही इमारत पूर्ण झाल्यानंतर येथे स्थानापन्न झालेल्या पदाधिकाऱ्यांनी नागरिकांची कामे प्रामाणिकपणे कशी पूर्ण करता येतील व त्यांना हेलपाटे मारावे लागणार नाही याची काळजी घेणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले। या शहरातील मोदी तलाव सुशोभीकरणासाठी 25 लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे। त्याचेही भूमिपूजन अजित पवार यांच्या हस्ते पार पडले। तसेच तळा शहराची ग्रामदेवता श्री चंडिका देवी मंदिराच्या बांधकामासाठी सुरुवातीला 1 कोटी निधी व त्यानंतर आणखी 1 कोटी निधी मंजूर केला जाईल, असे आश्वासने यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उपस्थित तळा शहरवासियांना दिले। सदर कार्यक्रम अतिशय शांततेत व मोठ्या आनंदी वातावरणात तालुक्यातील नागरिकांच्या मोठ्या उपस्थितीत पार पडला। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी कृष्णा भोसले, तळा। भूमिपूजनासाठी आदरणीय दादा या ठिकाणी आपल्या विनंतीला मान देऊन आले। खरं तर आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की महानगरपालिकेच्या निवडणुका चालू आहेत आणि राज्यामध्ये सगळ्याच महानगरपालिकेच्या निवडणुका चालू असताना आज आपल्या तळ्याच्या नगरपंचायतीच्या इमारतीच्या भूमिपूजनाला आदरणीय दादा आले। याच्यापेक्षा मोठा मान या तळा शहराला आणि तालुक्याला मिळू शकत नाही, असा आवर्जून आणि अभिमानाने उल्लेख मी या निमित्ताने करते। चंडिका देवीच्या आशीर्वादाने तुम्हा सर्वांच्या